नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनुप नागपुरे तुमचं स्वागत करतोय आपल्या या MCQ मॅरेथॉन मध्ये। आजचा टॉपिक आहे आपला ट्रान्सपोर्टेशन प्लॅनिंग आणि आजचे जे MCQ आहे हे खरंच खूप महत्त्वाचे आहे। आजचे जे MCQ दिसतील तुम्हाला ते बऱ्याचशा पेपर मधनं काढलेले MCQ आहे, म्हणजे की गुजरात टाउन प्लॅनिंगचा पेपर असू दे किंवा BMC चा असू दे, आणि तिथून कोणत्या पद्धतीचे न्यूमेरिकल्स या ट्रान्सपोर्टेशन प्लॅनिंग मध्ये विचारल्या जाऊ शकतात ते आपण या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत। क्लियर? सो व्यवस्थितपणे समजून घ्या। यासोबतच जर का तुम्हाला अजून जास्त MCQ पाहिजे असेल तर आपली टेस्ट सिरीज ही अजूनही ऍक्टिव्ह आहे, जी की आपल्या खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन मधून तुम्ही परचेस करू शकता, ज्यामध्ये टोटल 65 चॅप्टर टॉपिक टेस्ट वाइज आपण कंप्लीट केलेले आहे आणि सोबतच 4 फुल लेंथ मॉक पेपर सुद्धा देणार आहोत। क्लियर? म्हणून जास्तीत जास्त प्रॅक्टिस साठी तुम्ही टेस्ट सिरीज सुद्धा परचेस करू शकता। क्लियर? सो आजच्या आपल्या टेस्टचा पहिला क्वेश्चन काय आहे तो व्यवस्थित लक्षात घ्या। ट्रान्सपोर्टेशन प्लॅनिंगचा फर्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, एस्टिमेट अ ट्रिप रेट फॉर अ रेसिडेंशियल लँड यूज विथ 5000 स्क्वेअर फीट अँड 8000 पर्सन ट्रिप। बघा क्वेश्चन काय म्हणतात, ट्रिप रेट काढा म्हणतायत। ओके, सो ऍज पर अवर रूल 15 क्वेश्चन असतील, 15 ऑफ 15 मिळायला पाहिजे या वेळेला सुद्धा, आणि सॉल्व करताना व्यवस्थित सॉल्व करा। तुमच्याकडे 30 ते 35 सेकंद आहेत ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण सॉल्व करायचं आहे। कम ऑन फास्ट। एस्टिमेट द ट्रिप रेट फॉर रेसिडेंशियल लँड यूज 5000 स्क्वेअर फीट अँड 8000 पर्सन ट्रिप। ऑप्शन ए 1.6, ऑप्शन बी 0.2625, सी 1.5, लास्ट वन। कम ऑन फास्ट। ओके चला झालं असेल। बघा काय याचा अर्थ काय आहे की टोटल 5000 स्क्वेअर फीट, हा 5000 स्क्वेअर फीट एक आपला स्टडी एरिया आहे किंवा ट्रॅफिक अनालिसिस झोन आहे, आणि यामध्ये ज्या वेळेला सर्वे केला त्यावेळेला असं लक्षात आलंय की 8000 पर्सन ट्रिप होतात। ओके, सो 8000 पर्सन ट्रिप होतात। क्लियर? खरं तर ट्रिप रेट कॅल्क्युलेट कसा करायचा असतो तर बघा व्यवस्थित समजून घ्या। ट्रिप रेट कॅल्क्युलेट करण्यासाठी काय कंडिशन आहे, सो ट्रिप रेट इज इक्वल्स टू नंबर ऑफ ट्रिप डिवायडेड बाय युनिट एरिया, जो काही एरिया असेल तो, सो युनिट एरिया। ओके, सो टोटल नंबर ऑफ ट्रिप किती झाल्या, 8000 झाल्या, बरोबर आहे। सो 8000 आणि युनिट एरिया किती आहे 5000, सो 8/5 मीन्स किती, 8 एक 8, 8 एक 8 उरले 3, त्याच्यावर एक 0 द्या म्हणून पॉइंट आला, 8 8 25 31, 1.6। सो करेक्ट आंसर आहे 1.6। क्लियर? एकदम सिंपल आहे, फक्त लक्षात व्यवस्थित घ्या आणि व्यवस्थित समजून घ्या। ओके चलो नेक्स्ट क्वेश्चन। हा पेपरचा क्वेश्चन आहे। देयर आर टू मोड्स ऑफ युटिलिटीज ऑफ अ फर्स्ट मोड इज 1.2 each and other is 1.4. Estimate the probability of first mode. बघा दोन मोड दिले युटिलिटीसाठी, म्हणजे ट्रान्सपोर्टेशनचे दोनच मोड अवेलेबल आहे। ओके, पहिल्याची जी काही युटिलिटी आहे फर्स्ट मोडची ती 1.2 दिली आहे। बघा फर्स्ट मोड साठी किती दिली आहे 1.2 दिली आहे, आणि दुसऱ्यासाठी दिली आहे 1.4 दिलेली आहे, सॉरी 1.4 दिलेली आहे, बरोबर। दोनच मोड आहे, सांगा प्रोबॅबिलिटी सांगा, प्रोबॅबिलिटी काय असते, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ फर्स्ट मोड। फक्त तुम्हाला फर्स्ट मोड म्हणजे याची प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची आहे बरं, 1.2 ची खूप सिंपल आहे। कम ऑन फास्ट। बरोबर, चला बघा, हा ऑब्वियसली 1.2 ची युटिलिटी पाहिजे,
त्यांचं असं म्हणणं आहे दोनच मोड्स आहे युटिलिटीसाठी, एक आहे 1.2 आणि एक आहे 1.4. ओके, तर 1.2 ची प्रोबॅबिलिटी कॅल्क्युलेट करायची आहे. आपण काय करून घेऊ, या दोघांचं ऍडिशन करून घेऊ. हे होतात 6 आणि हे होत आहे 2, म्हणजे टोटल जे काही ही मोड्स युटिलिटी आहे ही 2.6 आहे. आता आपल्याला पहिल्याची पाहिजे म्हणून येणार, म्हणून पहिल्याची पाहिजे म्हणून येतोय 1.2 डिवायडेड बाय 2.6. बरोबर आहे. 1.2 डिवायडेड बाय 2.6 काय होते, 1.2 डिवायडेड बाय 2.6 म्हणजेच काय होणार रे बघा. समजा याला 12 पकडलं आणि याला 26 पकडलं, जर का इथे 24 असतं तर 12 दोन्ही 24 म्हणजे 1/2 म्हणजे 0.5 झालं असतं. आता ही व्हॅल्यू मोठी आहे म्हणजे 0.5 पेक्षा कमी आन्सर येणार आहे. आता 0.5 पेक्षा हेही 0.5 पेक्षा मोठा आहे, हेही मोठा आहे आणि हेही मोठा आहे. आपल्याला आन्सर कमी भेटणार आहे कारण इथे 26 आहे. 12 डिवायडेड बाय 26 आहे म्हणजे हाफ पेक्षा मोठा आहे, म्हणजे ते ऑब्व्हियसली 0.5 पेक्षा काय येणार, कमी आन्सर येणार. आणि यामध्ये कमी आन्सर एकच आहे 0.46. 0.46 सिंपल, क्लियर. 0.46 is the correct answer. Next, mathematical model used for a model split estimation is known as. बघा, जर का तुम्हाला आठवत असेल तर आपण आपल्या ट्रान्सपोर्टेशन प्लॅनिंग मध्ये शेवटचा जो पार्ट आपण कव्हर केलाय मॉडेल स्प्लिट, त्यामध्ये मॅथमॅटिकल अप्रोच तयार करून दिले होते मॉडेल स्प्लिटचे, ट्रिप डिस्ट्रीब्युशनचे, ट्रिप जनरेशनचे, ओके, आणि मोड चॉईसचे. त्यामध्ये मॉडेल स्प्लिटचं जे मॅथमॅटिकल अप्रोच आहे, मॉडेल स्प्लिटसाठी जो मॅथमॅटिकल अप्रोच आहे ते मी तुम्हाला सांगितलं होतं. बरोबर आहे. चला आन्सर सांगा पटकन, काय येऊ शकते. लिनियर रिग्रेशन मॉडेल, ग्रॅव्हिटी मॉडेल, लॉजिक मॉडेल, कॅपॅसिटी रिस्ट्रेंट मॉडेल. कम ऑन फास्ट, पटकन सांगा. खूप सिंपल आहे. असे क्वेश्चन आले मॅथमॅटिकल अप्रोच वर तर तुम्हाला सॉल्व्ह करता यायला पाहिजे. ओके, सो लेट्स सी. मॅथमॅटिकल अप्रोच मॉडेल स्प्लिट साठी असतो मित्रांनो लॉजिक मॉडेल. ओके, लॉजिक मॉडेल तशा पद्धतीचा टेबल पण मी तुम्हाला तयार करून दिला होता कोणासाठी कोणता आहे तर. आणि लॉजिक मॉडेल इट इज द मॅथमॅटिकल अप्रोच फॉर द मॉडेल स्प्लिट. नेक्स्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे टोटल नंबर ऑफ पब्लिक ट्रान्सपोर्ट ट्रिप इन अ सिटी इज 71 लाख पर्सन ट्रिप्स and personalized trips for the same city is 47 lakh person trips. Total number of public transport trips in a city. बघा, दोन पद्धतीच्या ट्रिप त्यांनी असाइन केल्या आहे. दोन पद्धतीच्या ट्रिप. पहिली त्यांनी ट्रिप दाखवली आहे पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टमची. पब्लिक ट्रान्सपोर्ट जी ट्रिप आहे ती किती आहे, 71 लाख. ओके, किती आहे, 71 लाख. बरोबर. आणि त्याच सिटीमध्ये सेम जे काही प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट आहे किंवा पर्सनलाइज्ड ट्रान्सपोर्ट आहे ते आहे किती, 47 लाख. बरोबर, 47 लाख. ते काय म्हणतात, मोड शेअर ऑफ द कॅपॅसिटी. सांगा मोड शेअर. आठवत असेल मी मोड शेअर, मोड चॉईस किंवा मॉडेल शेअर, मॉडेल स्प्लिट शिकवताना तिन्हीचा अर्थ व्यवस्थित समजून सांगितला होता. मॉडेल शेअर हे कायम तुम्हाला पर्सेंटेज मध्ये किंवा प्रपोर्शन मध्ये दाखवावं लागेल. बरोबर आहे, जे की अशा पद्धतीच्या रेशो मध्ये दिलेला आहे. कम ऑन फास्ट सांगा. सो शेअर कॅल्क्युलेट करायचा म्हणजे ऑब्व्हियसली प्रोबॅबिलिटी कॅल्क्युलेट करायची आहे. येस ऑर नो. म्हणून मी काय करतो, याचं पहिल्यांदा ऍडिशन करून घेतो. टोटल नंबर ऑफ ट्रिप्स होतात किती. सो हे झालं 8, 7 आणि 4 11 म्हणजे 118 लाख एवढ्या ट्रिप झाल्या आहे. 118 लाख ट्रिप झालेल्या आहेत. सिंपल होतं, फक्त मॅथमॅटिकल सिंपल कॅल्क्युलेशन्स आहे. ऍडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन, याच्या बाहेर काहीच नाही. त्यांनी काय म्हटलं, मॉडेल शेअर सांगा. तर पहिल्यांदा आपण पब्लिक ट्रान्सपोर्टचं बघू, नंतर प्रायव्हेट ट्रान्सपोर्टचं बघू. सो पब्लिक ट्रान्सपोर्ट किती आहे,
71 लाख आउट ऑफ टोटल 118. ओके, आणि हे आहे 47 लाख आउट ऑफ टोटल 118. ओके, बस तुम्हाला एवढं कॅल्क्युलेट करायचं आहे आणि हे तुम्हाला काय दिसेल, त्याचं शेअर पर्सेंटेज दिसेल किंवा शेअरिंग दिसेल. ओके, कॅल्क्युलेट करा. साठ 71. चला बघा, ऑब्विसली 50-50 येणार नाही, बरोबर आहे. 50-50 येणार नाही आणि 50-25 सुद्धा येणार नाही, कारण 118 चा हाफ होतो 118 म्हणजे 950 59 होतो 59 आणि 59 58 चा हाफ 25 प्लस 4 420 म्हणजे 29 म्हणजे 29 जर असतं इथे तर कदाचित हे झालं असतं, म्हणजे हे पण येणार नाही, हे पण येणार नाही. मग उरले दोन चॉईसेस, एक तर आहे 70-30 किंवा 60-40. सो 30चा जर काही हिशोब केला 30%, तर 118च्या 30% किती होते, 118च्या 30% म्हणजे किती येतं, हे सॉरी एक गेलं, सो 24 35.4 येतं. तर हे 47 आहे, म्हणजे 70-30 पण येणार नाही. ओके, 70-30 पण येणार नाही. मग उरलं कोणतं, 60-40. बघा 40 किती येतं, 40% म्हणजे किती येतं, 118च्या 40% म्हणजे किती येतं, 37.2, ऑलमोस्ट 47च्या जवळपास चाललंय, म्हणजेच काय रेशिओ येणार 60-40च्या जवळ, ऑलमोस्ट 60-40च्या जवळपास हा रेशिओ येतोय. क्लियर, येस और नो, येस और नो. ओके, चलो नेक्स्ट. There are two buses, each carrying 55 and 67 passengers. Also, there are 4 cars each carrying a driver and 2 passengers. There are 15 cyclists on the same road. Calculate the share of non-motorized transport system. Non-motorized traffic calculate करा. Non-motorized साठी calculate करायला लावला. बघा काय म्हणतायत, चला सांगा, तुम्हीच सांगा पहिल्यांदा. आन्सर 10% आहे, 10.5 आहे, 11 आहे आणि 9.5 आहे. पटकन सांगा. चला क्लिअर आहे. चला बघा काय म्हणतायत, तुम्ही चूज केलं असेल. बघा मी काय सांगतोय, एक बस आहे ज्यात 55 लोक आहे, 55 पॅसेंजर आहे. दुसरी बस आहे 67 आहे. त्यानंतर आल्सो देअर आर 4 कार्स आहे, किती, 4 कार आहे, ज्यामध्ये ईच कॅरिंग ड्रायव्हर, एक ड्रायव्हर आहे आणि 2 पॅसेंजर आहे. एक ड्रायव्हर 2 पॅसेंजर म्हणजे प्रत्येक कार मध्ये 3 लोक आहे. 4 त्रिक किती झाले, 12, म्हणजे मी डायरेक्ट 12 ऍड करतो. देअर आर 15 सायकलिस्ट, 15 सायकलिस्ट आहे म्हणून 15 लोक ते ऍड करतो. या सगळ्यांची काय करतो, ऍडिशन करून घेतो. म्हणजे नॉर्मली टोटल किती पॅसेंजर ट्रॅव्हल करताय, ओके, ते आपण बघतोय आणि त्यामधनं कॅल्क्युलेट द शेअर ऑफ नॉन मोटराइज ट्रान्सपोर्ट सिस्टीमचा शेअर किती आहे. आता नॉन मोटराइज म्हणजे कोण रे, जे सायकलिस्ट असतील. सो जे सायकलिस्ट आहे, दिस इज नथिंग बट द नॉन मोटराइज ट्रान्सपोर्टेशन. ओके, तर याचा आपल्याला शेअर कॅल्क्युलेट करायचा आहे. सो बघा 7 आणि 5 12, 12 आणि 2 14, 14 आणि 5 19, 9, 6 आणि 5 11, 12 13 14, 149. किती आला आन्सर, 149. म्हणजे
टोटल पॅसेंजर किती झाले 149. काढायचं कोणासाठी आहे 15 सायकलिस्ट साठी. म्हणजेच 15 डिवायडेड बाय 149 जर केलं ओके तर 15 डिवायडेड बाय जर का 150 केलं असतं तर हे म्हणजे आता शेअर कॅल्क्युलेट करायचं ना. शेअर तर मी आधीच सांगितलं तुम्हाला शेअर एकतर पर्सेंटेज मध्ये असेल किंवा प्रपोर्शन मध्ये असेल. मग इथे आपण पर्सेंटेज बघूया. पर्सेंटेज म्हणजे मल्टिप्लाइड बाय 100 तर होणारच. सो हे किती आलं असतं हे आलं असतं 10%. बरोबर आहे. जर का पर्सेंटेज मध्ये घेतलं असतं तर हे आलं असतं 10%. हे 149 आहे म्हणजे 10 पेक्षा एकदम स्लाइटली जास्त आहे. सो 0 हा तर नाही आहे हा पण नाही आहे. उरलं कोण 10.5 आणि 10.10%. जर का तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला लक्षात येईल की हे एकदम 10 पेक्षा एकदम काहीतरी आहे म्हणून मग मी ए करेक्ट करतोय. जर का डीप मध्ये कॅल्क्युलेशन करायचं असेल तर तुम्ही करू शकता. ओके सो ऑलमोस्ट 10% जो शेअर आहे तो आहे एनएमटीचा. क्लिअर. ऑलमोस्ट 10% जो शेअर आहे तो आहे एनएमटीचा. क्लिअर. म्हणून ऑप्शन ए करेक्ट. नेक्स्ट बघा काय म्हणतात. द अमाऊंट ऑफ ट्रॅव्हल जनरेटेड और अट्रॅक्टेड टू डिफरंट लँड यूज टाइप झोन इज नोन ॲज. बघा काय म्हणतात. अमाऊंट ऑफ ट्रॅव्हल जनरेटेड और अट्रॅक्टेड टू डिफरंट लँड यूज टाइप ऑफ झोन. अमाऊंट ऑफ ट्रॅव्हल म्हणतात. अमाऊंट ऑफ ट्रॅव्हल म्हणतात. अमाऊंट ऑफ ट्रॅव्हल. सो अमाऊंट ऑफ ट्रॅव्हल तुम्हाला आठवत असेल 2 टाईपच्या ट्रिप आपण स्टडी केल्या होत्या. एक होती होम बेस ट्रिप आणि एक होती नॉन होम बेस ट्रिप. आठवतं. एका ठिकाणी प्रोडक्शन होते म्हणजेच जनरेट होते आणि एका ठिकाणी अट्रॅक्ट होते. तिकडनं अट्रॅक्ट होईल इकडे जनरेट होईल. सॉरी तिकडनं जनरेट होईल इकडनं अट्रॅक्ट होईल. अशा पद्धतीच्या ट्रिप जिथे जनरेट होत आहेत आणि अट्रॅक्ट होत आहेत. जनरेटेड होत आहेत अट्रॅक्ट होत आहेत त्याला काय म्हणतात. घेतलंय आपण हे. ओके मॉडेल स्प्लिटचा क्वेश्चन आहे. सिंपल आहे. मॉडेल स्प्लिटचा क्वेश्चन आहे. ओके त्याला ट्रिप जनरेशन अट्रॅक्शन नाही म्हणत. मोड ऑफ चॉईस पण नाही म्हणत. ओके ट्रिप असाइनमेंट म्हणू शकता का ट्रिप डिस्ट्रीब्युशन म्हणू शकता का पटकन. कम ऑन फास्ट. क्वेश्चन नंबर आय थिंक 6 आहे. बरोबर. त्याला म्हणतात मित्रांनो ट्रिप डिस्ट्रीब्युशन. बघा आपल्या नोट्स मध्ये जाऊन बघा. मॉडेल स्प्लिटच्या नोट्स मध्ये बघा. यू विल गेट टू नो ट्रिप जनरेटेड बाय और अट्रॅक्टेड टू काय असतं. ट्रिप डिस्ट्रीब्युशन असते. काय असते ट्रिप डिस्ट्रीब्युशन. म्हणून 2 करेक्ट. नेक्स्ट द यूज ऑफ मोड फॉर अ मुवमेंट बिटवीन द झोन. बघा काय म्हणतात. क्वेश्चन व्यवस्थित वाचता पाहिजे. यूज ऑफ मोड. मोडचा यूज करणं. मोडचा यूज करणं म्हणजेच काय मुवमेंट साठी बिटवीन द झोन त्याला काय म्हणतात पटकन. यूज ऑफ मोड म्हटलंय त्यांनी. आता ट्रिप डिस्ट्रीब्युशन तर नाहीये हे तर तुम्हाला लक्षात आलं. ओके ट्रिप जनरेटेड अट्रॅक्शन पण नाही आहे हे. ओके होम बेस नॉन होम बेस मध्ये जनरेट अट्रॅक्शन येऊ शकतं. यूज ऑफ मोड काय असतो. मोडला यूज करणं म्हणजे काय चॉईस करणं. काय असतं चॉईस करणं. सो ऑब्वियसली 3rd करेक्ट. मोड ऑफ चॉईस. क्लियर. सो मोड ऑफ चॉईस. नेक्स्ट estimate trip rate for a residential land use with 15744 square feet and 21564 person trip. काय काढा म्हणतात. एस्टिमेट ट्रिप रेट काढा म्हणतात. सॉरी ट्रिप रेट. आपला पहिला क्वेश्चन जो झाला होता ट्रिप रेटच्या संदर्भात त्याच्यावर डिपेंड करतो. बरोबर. ट्रिप रेट काढा म्हणतात. व्हॉट इज मीन बाय ट्रिप रेट. नंबर ऑफ ट्रिप डिवायडेड बाय युनिट एरिया. सो नंबर ऑफ ट्रिप किती झाला हा झाला एरिया आणि नंबर ऑफ ट्रिप किती झालं 21564 डिवायडेड बाय 15744 असं काहीतरी त्यांनी दिलेलं आहे. बरोबर आहे. सो ऑब्विसली बऱ्याचशा लोकांना असं कन्फ्युजन असेल की सर एवढा मोठा क्वेश्चन येऊ शकतो का. तर आपल्याला कॅल्सी काय वापरायचा नाही आहे पेपरमध्ये त्यामुळे एवढा मोठा क्वेश्चन येणार नाही. पण तरी
जर का आला तर नाही, तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. त्यामुळे याला सॉल्व्ह करण्याच्या ट्रिक्स काय असतील तर त्या शोधून ठेवा. आता इथे ट्रिक्स वगैरे सांगत बसायला मलाही वेळ नाहीये, बरोबर आहे. तर याचं सिंपल आहे. याचं जर का तुम्ही फाइंड आउट केलं तर हा येतो 1.36, ऑलमोस्ट 1.37, म्हणजे आन्सर 3 इज करेक्ट. बरोबर, करून बघा तुम्ही. आन्सर 3 इज करेक्ट. क्लियर. नेक्स्ट, देअर आर 2 buses carrying a 50-60 passenger. ओके, तो आधी सारखा आहे. 50-60 passenger respectively. In addition, there are 5 cars, each carrying a driver plus 3 passenger. 5 कार आहे, 3 पॅसेंजर आणि 1 ड्रायव्हर, म्हणजे 4 जण झाले. 5 चौक 20 लोक हे झाले. देर आर 20 पेडेस्ट्रियन प्लस 20 पेडेस्ट्रियन वॉकिंग ऑन द सेम रोड. कॅल्क्युलेट द पर्सेंटेज. NMT चा पर्सेंटेज करा, म्हणजे 20 साठी फाइंड आउट करायचं. काय होणार रे, हा 0 झाला. 6 5 11 4 15, 150. 20 डिवायडेड बाय 150 साठी काढा. 20 डिवायडेड बाय 150 साठी काढा. बरोबर आहे का. 20 डिवायडेड बाय 150 साठी काढत बसा. 2/15 साठी काढा. 2/15 साठी काढा. बरोबर आहे. 15 डिवायडेड बाय 2 असं काहीतरी आहे. मग पर्सेंटेज मध्ये काढायचं म्हणून 0 घेऊन घ्या. इकडे 15 1 15 किती उरले, पुन्हा 5 उरले. एक 50 जर घेतलं तर 15 त्रिक 45, पुन्हा 45, 5 उरले. पुन्हा 15 त्रिक 45, पुन्हा 5 उरले. म्हणजे असंच जाणार आहे. म्हणजेच काय, 0.1333 असं काहीतरी येणार आहे. मल्टिप्लाय बाय 100 केलं तर 13.3 येणार आन्सर. सो 13.3, ए इज करेक्ट. क्लिअर. सो ए इज करेक्ट. 13.33 आन्सर आहे. समजत आहे का. नेक्स्ट, there are 2 modes. The utility of first mode is 1.5 and second is 1.8. Estimate the probability choosing the first mode. चला, पहिल्या मोडची प्रोबॅबिलिटी सांगा. पहिल्या मोडची प्रोबॅबिलिटी पण एकदम फास्ट सांगायचं आहे बरं, एकदम फास्ट. हे असे क्वेश्चन टाइम तुम्हाला युटिलाइज करायचं आहे, जेणेकरून या क्वेश्चनचे टायमिंग तुम्ही दुसरीकडे युटिलाइज करता यायला पाहिजे. अशा पद्धतीत हार्डली 10 ते 15-20 सेकंद मध्ये व्हायला पाहिजे. 2 मोड्स दिले आहे. प्रत्येकाची पहिल्याची युटिलिटी सांगा. बरोबर आहे. 18 आणि 15 किती होतात, 33 होतात, म्हणजे 3.3. आणि पहिल्याची विचारली म्हणजे 1.5 डिवायडेड बाय 3.3. ऑब्व्हियसली 1.5 डिवायडेड बाय 3 जर असतं तर 0.5 आला असता, पण ही व्हॅल्यू मोठी आहे म्हणजे 0.5 पेक्षा लहान येणार आहे. मग लहान कोण आहे, तर हाय मोठा आहे, हाय मोठा आहे, हा तो येतच नाही, म्हणून हा एकच आहे. संपलं. क्लिअर. नेक्स्ट, what is the passenger car unit PCU value of a motorcycle. मोटरसायकलची पॅसेंजर कार युनिट काय आहे. काय आहे, सिंपल आहे, 0.5 आहे. किती आहे, 0.5. हे पॅसेंजर कार युनिट सुद्धा माहित असणं गरजेचे आहेत. असू द्या. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन ऑब्जेक्टिव्ह ऑफ ओडी स्टडी. कोणता नाही आहे. To determine the amount by the possible traffic that enters a town and thus establish the need of diversion. Okay. To develop the trip generation and trip distribution models. To determine the potential of the respect in present highway system and plan for a new facilities. To assess the pedestrian pattern. चला सांगा, ओरिजिन डेस्टिनेशन सर्वेचा खालील कोणता कॉम्पोनंट नाही आहे किंवा ऑब्जेक्टिव्ह नाही आहे. ओके, आय नो दॅट तुम्ही चूज केलेलं करेक्टच असेल. डी,
पेडेस्ट्रियन पॅटर्न जो आहे तो काय ओरिजिन डेस्टिनेशनचा ऑब्जेक्टिव्ह आहे की तशा पद्धतीने पॅटर्न तयार करणं हे काय ओडी मध्ये काम येत नाही. क्लिअर. नेक्स्ट, व्हॉट डू यू मीन बाय ट्रिप? वन वे मूवमेंट ऑफ अ पर्सन फ्रॉम ओरिजिन टू डेस्टिनेशन, टू वे मूवमेंट ऑफ अ पर्सन फ्रॉम ओरिजिन टू डेस्टिनेशन, continuous movement, a movement that is more than 50 kilometers. चला सांगा पटकन. बरोबर आहे. ऑब्विसली वन वे मूवमेंट, एक कोणती मूवमेंट ओ पासून डी पर्यंत जर होत असेल तर त्याला आपण एक ट्रिप म्हणतो. त्याला आपण काय बोलतो? एक ट्रिप बोलतो. त्यामुळे ए हा करेक्ट असणार आहे. 14, द अनालिसिस ऑफ ट्रान्सपोर्टेशन डाटा अँड बिल्डिंग द मॉडेल्स टू डिस्क्राइब द मॅथमॅटिकल रिलेशनशिप दॅट कॅन डिसर्न इन द ट्रिप मेकिंग द बिहेवियर इज नोन ॲज ट्रिप जनरेशन, ट्रिप डिस्ट्रीब्युशन, मॉडेल स्प्लिट, रूट असाइनमेंट. Analysis of transportation data and building the models describe mathematical relationship. Okay, त्याला काय म्हणतात? Analysis the transportation data and building the models to describe the mathematical relationship that discern in the trip making the behavior is known as. त्यालाच काय म्हणतात? ट्रिप जनरेशन म्हणतात. क्लिअर. त्यालाच काय म्हणतात? ट्रिप जनरेशन म्हणतात. And the last question, which of the following is not a factor affecting the trip generation? खालीलपैकी कोणता ट्रिप जनरेशनला फॅक्टर अफेक्ट करत नाही? इन्कम ऑब्वियसली करतो, इन्कम करतो, कार ओनरशिप करते, फॅमिली साईज पण मॅटर करते, बिल्टअप एरिया ऑफ हाऊस बिलकुल करत नाही. त्यामुळे डी करेक्ट. त्यामुळे डी करेक्ट. तर मित्रांनो आज थांबतोय. भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यामध्ये सुद्धा काही नवीन न्यूमेरिकल्स असतील, नवीन टाईपचे न्यूमेरिकल त्यामध्ये कंप्लीट करणार आहोत. त्यासाठी आणि आय होप की तुमचे जे क्वेश्चन्स आहेत ते 15 पैकी 15 करेक्ट आले असतील. नाही निदान 15. 10च्या वर किती जण आहेत त्यांनी कमेंट करा. बरेचसे लोक कमेंट करत नाही, सॉल्व करतात पण कमेंट करत नाही. डोंट वरी, माहिती असू द्या. आपण कमेंट केल्यानंतर बाकीच्यांना पण माहित पडतं की काय आहे. ओके, त्यामुळे कमेंट करा. चलो, थँक्यू सो मच. भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.